सर्व प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमित भाजी मंडई बंद करा। कामगार सेनेचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन। सोलापूर शहरात बहुतेक प्रमुख व महामार्गावर अतिक्रमण करून थाटलेले भाजी मंडईचे अतिक्रमण हटवावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त श्री ओंबासे साहेब यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। यावेळी विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, अक्षय नंदाल, अजय कारंपुरी, रेखा अडकी, राधिका मिठा, राणी दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, सविता दासरी, शोभा पोला यांचा निवेदन देताना समावेश होता। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्री ओंबासे साहेबांना आम्ही भेटून अभिनंदन करण्यासाठी व एका मागणीचं निवेदन घेऊन आलेलो आहोत। यामध्ये प्रामुख्याने जे सत्तरपूर रोडवरील अतिक्रमण हटवलं आणि कायमस्वरूपी हटवण्याचा जे प्रयत्न करत आहेत महानगरपालिका प्रशासन ओंबासे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याबद्दल त्यांना आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, माझे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना अभिनंदन केलं। त्याचबरोबर साहेब, सोलापूर शहरातील सर्व रस्त्यावरील जे अतिक्रमित करून अनाधिकृतरित्या भाजी, त्या फळफळावळ, इतर साहित्य अनेक या ठिकाणी रस्त्यावर विकले जातात, त्या ठिकाणी सुद्धा आपण अतिक्रमण हटवण्याचा मोहीम हाती घ्यावं। सोलापूर एक मोकळा स्वाद घेतल्याचा, मोकळ्या रस्त्याचा आणि विना अपघात अशा प्रकारचं सोलापूर आपल्याला दिसलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आयुक्त साहेबांनी या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं की लवकरात लवकर मी सोलापुरातील सर्व रस्त्यावरचे ज्या अतिक्रमित केलेले भाजी मंडई आहेत त्या भाजी मंडया खाली करून त्यांना ज्या भाजी मंडई बांधण्यात आलेल्या आहेत मंडई, त्या ठिकाणी बसण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। जे कोण बसत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू किंवा जे कोण बसत नाही त्यांना आम्ही विनंती करू। सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यानं आम्ही रस्ता मुक्त करण्याचा प्रयत्न करू अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि आम्ही जर त्यांना म्हणलेलं आहे की आपण जिथं आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य बोलवाल, महाराष्ट्र कामगार सेना तुमच्या खांद्याशी खांदा लावून आम्ही काम करू असं त्या ठिकाणी वचन आम्ही दिलं। जय हिंद, जय महाराष्ट्र।